श्रीराम जय जय राम. मी कोणीतरी आहे ही देहबुद्धी परमार्थाला घातकच. पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई ह्यात मुख्यतः साठविलेले आहे. या दोन गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही. आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटलं म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल. नंतर पैसा मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे. पण हे करणे वाटतं तितकं सोपं नाही. कारण दुसऱ्याला देण्याकरता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारेल. म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला. यात दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले. दुसरी बाब देहदुःखाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल. समजा इतकेही केले आणि दुसऱ्याचे देहदुःख निवारले तर त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसं होईल? आज झालेली पोटदुखी बंद केली तर कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजारी येणारच नाही असे कसं होऊ शकेल? म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी करता तर येत नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन नुकसान मात्र पदरात पडते. म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत, एक पैसा आणि दुसरे विद्या. दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. जगातले अत्याचार, अनिती, अधर्म, असमाधान या सर्वांचं कारण हे की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, अब्रूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो. देवासमोर पैसा ठेवताना आपण आपले पैशातले प्रेम त्याला अर्पण करतो ही भावना असली पाहिजे. श्रीराम. मी पण विसरावे रामा दान हेच द्यावे. मी पण विसरावे रामा दान हेच द्यावे. देह बुद्धी ही घात करतसे परमार्थाच्या आड येतसे. देह बुद्धी ही घात करतसे परमार्थाच्या आड येतसे. सोहम बिंबावे रामा दान हेच द्यावे. सोहम बिंबावे रामा दान हेच द्यावे. नकोच धन हे कांचन मृगसम जे वाढविते अंतरंगितम. नकोच धन हे कांचन मृगसम जे वाढविते अंतरंगितम. लोभा खंडावे रामा दान हेच द्यावे. लोभा खंडावे रामा दान हेच द्यावे. भोग न सुटला जगी कुणाला हसत पाहिजे नरे सोसला. भोग न सुटला जगी कुणाला हसत पाहिजे नरे सोसला. सोशिकपण यावे रामा दान हेच द्यावे. सोशिकपण यावे रामा दान हेच द्यावे. मी पण विसरावे रामा दान हेच द्यावे. रामा दान हेच द्यावे. रामा दान हेच द्यावे. श्रीराम.